हाय हॅलो नमस्कार. मी शीतल पाटील जळगाव खानदेशमधून तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत करते. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गुड मॉर्निंग. आणि अशी झाली आहे माझी सकाळची सुरुवात माझ्या झाडांनी, फुलांनी, पक्ष्यांनी. आणि मला हा सकाळचा व्ह्यू दाखवायला आवडतो. तुम्हाला आवडलं तर लाईक करत जा नेहमी. पण तुम्ही लाईक करून मला सांगतच नाही की तुम्हाला झाडांचा व्ह्यू आवडतो की नाही. म्हणून मला आवडतो म्हणून मी रोज तुम्हाला गुड मॉर्निंग अशाच पद्धतीने करते. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बघा ही चिमणी इथं बसलेली होती, ती खूप आवाज पण करत होती. सकाळी सकाळी मला खूप आवडत होतं. ती आंघोळ करून तिथं बसलेली, तिचे पंख पण ते असे झटकत होते अधूनमधून. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज मी गुरुपौर्णिमेविषयी थोडंसं बोलणार आहे. तर गुरु म्हणजे काय, तर जो आपल्याला ज्ञान देतो तो गुरु. आपण नेहमी तसंच म्हणतो की जो आपल्याला ज्ञान देतो तो गुरु. तर शैक्षणिक ज्ञान देणारा गुरु वेगळा, आध्यात्मिक ज्ञान देणारा गुरु वेगळा, आणि आपल्या जीवनशैलीत जे ज्ञान मिळतं ते गुरु वेगवेगळे असे अनुभव आपल्याला मिळतात. आणि मला तरी वाटतं की आपल्याला ज्यांच्याकडून रोजच्या जीवनातले चांगले अनुभव येतात, जे आपल्याला जीवन जगण्याला कामी येतात, ते सगळेच आपल्या गुरुसारखे वंदनीय आहे. की ज्यांच्यामुळे आपण जीवन जगायला शिकतो. वेगवेगळे अनुभव येतात, चांगले अनुभव येतात, वाईट अनुभव येतात, त्यातून काहीतरी आपल्याला चांगलं मिळतं. आणि आपल्याला कोणीतरी काहीतरी आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवून जातो. आणि आपला जगण्याचा मार्ग हा सुरळीत होतो. तो सुद्धा आपला गुरु असतो. बघा मी तुम्हाला रोज सांगते गाईला अन्न द्या. माझ्या इथं सकाळीच गाय आलेली, मी त्या गायला गुळ आणि पोळी दिलेली आहे. ही गाय माझ्याकडे रोज येते सकाळी. ही लाल गाय आहे, ही गाय रोजच येते. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा माझ्या रुटीनला लागली. मुलीसाठी टिफिन बनवला. बघा मी सांगत होती तुम्हाला की आपल्या आयुष्यामध्ये जे गुरु येतात ते आपल्याला ज्ञान देऊन जातात. तर त्या गुरूंमुळे आपलं आयुष्य जगणं हे सोपं होत जातं, सुरळीत होत जातं. तर पहिले गुरु येतात ते आईवडील. आईवडिलांकडून आपल्याला निश्चितच जगायला मिळतं, शिकायला मिळतं, अनुभव येतात. आणि ते अनुभव आपल्याला रोजच्या जीवनात खूप कामी येतात. त्यानंतर मी बनवलेला आहे मुलीचा टिफिन दिल्यानंतर मी पुन्हा लागले आहे माझ्या रुटीनला. आणि माझं मुलीचा टिफिन वगैरे आवरला आणि मी नंतर माझ्या पूजेच्या कामाला लागले. आणि अशा प्रकारे माझी आजची पूजा झालेली होती. मी आधीच तुम्हाला विधिवत पूजा सांगितलेला आहे आषाढी एकादशीच्या व्लॉगमध्ये, म्हणून मी आज पूजा झाल्यानंतरचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मी तुम्हाला सांगत होते की आध्यात्मिक आपल्याला शैक्षणिक गुरु जीवनाच्या वाटचालीत कामात येतात. तर त्यानंतर आपले आईवडील जे आपले सगळ्यात प्रथम गुरु असतात ते आपल्याला जीवन जगायला शिकवतात. नंतर येणारे शैक्षणिक गुरु आणि त्यानंतर मिळणारे आपले हे आध्यात्मिक गुरु जे आपल्याला परमार्थाकडून मोक्षाकडे नेतात. आणि हा परमार्थ खूप महत्त्वाचा आहे की ज्याच्याकडून मनाला शांतता मिळते, आत्मिक समाधान मिळतं. आणि मला तरी वाटतं हीच खरी संपत्ती असते. कारण सेवा केल्यानंतर जी मनाला शांतता मिळते ते कुठलंही काम केल्यानंतर मिळत नाही. आणि हे आहे माझं हे गुरुपौर्णिमेचं पाठ. मी हे पाठ असं बनवून ठेवलेलं आहे. या पाठावर मी इतर पूजा, ज्या गुरुवारच्या पूजा, शुक्रवारच्या पूजा, पौर्णिमेचे सत्यनारायण असला ती पूजा मी अशा प्रकारे ह्या पाठावर मांडते. आणि इथं मी रोजचा माझा स्वामीचरित्राचा पाठही असतो ठेवलेला, म्हणून मी असं 3 पायऱ्यांचं पाठ बनवून घेतलेला आहे. तर मी तुम्हाला सांगत होती की परमार्थ हा आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. आणि हे आध्यात्मिक गुरु आपल्याला परमार्थाकडून मोक्षापर्यंत नेतात. असे आपल्या आयुष्यात येणारे आपले आईवडील, आपले शिक्षक आणि आपले हे आध्यात्मिक गुरु आपल्याला जीवनाचा अर्थ सांगून जातात. अशा ह्या गुरुपौर्णिमेचं खूप खूप महत्त्व आहे. आणि गुरुपौर्णिमा ही कशा प्रकारे साजरी करावी, काय करावं हे मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये सांगितलेलंच होतं. तर ते मी रुटीन आज तुमच्याशी शेअर करत आहे की मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त काय काय केलेलं आहे. माझं सकाळचं आवरल्यानंतर माझी पूजा झाली. त्यानंतर पूजा झाल्यानंतर मी पुन्हा माझे जे कामं होते गुरुपौर्णिमेचे, ज्या सेवा होत्या त्या पूर्ण केल्या. आणि त्या सेवा मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा प्रकारे करते म्हणून. आणि मैत्रिणींनो, आध्यात्मिक गुरु हे खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्याशी नित्य नियमाने जोडलेले राहा
ही सेवा आपल्याला मोक्षापर्यंत निश्चितच नेणार, पण आत्मिक समाधान तरी निश्चितच लाभणार. बघा, असा होता आजचा माझा हा पूजेचा व्लॉग. आणि ही पूजा माझी आटोपल्यानंतर मी पुन्हा माझ्या दुसऱ्या सेवेला लागली. आणि मी त्यानंतर काय काय सेवा केल्या हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी त्यानंतर उंबरठ्याचं लेपन केलं. असं हळदीने मी पौर्णिमेला, शुक्रवारी, मंगळवारी, मंगळवारी जर नाही आम्हाला उंबरठ्याचं लेपन करता आलं तर मी शुक्रवारी नक्कीच करते. शुक्रवारी नाही जमलं तर गुरुवारी तरी करते. पण आज पौर्णिमेनिमित्त मी हे केलेलं आहे. अमावस्येलासुद्धा करावं, अमावस्येलासुद्धा केलेलं चांगलं असतं. आणि मी असं हातानेच लेपन करते. मला असं हातानेच केलेलं आवडतं. लवकरही होतं आणि व्यवस्थितही होतं. आणि हे चांदीचे पावलं आहेत त्याच्यावर लावलेले, मी ते पण सारवते. कारण प्रत्येक देवीला हळदीचं लेपन पूजेमध्ये केलंच जातं. हळदीच्या पाण्याने आंघोळ घातली जाते. तसंच मी महालक्ष्मीचे पावलं आहेत चांदीचे, म्हणून त्यांना पण मी असे हळदीने लेपन करते. त्याच्यानंतर त्याच्यावर कुंकू. बघा, मी अशा पद्धतीने पूजा करते. आणि पूजा करताना श्रीसूक्त म्हणते. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयी लक्ष्मीं जात वेदो मावह तां माव जात वेदो लक्ष्मी मणपगामिनीं यस्यां हिरण्यं वन्द्यं गामश्वं पुरुषान्नहम् अश्वपूर्णां रथमद्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवी मुखवै शिर्मा देवी जुषत्तां कां सुस्मिता हिरण्यप्राकारामान्द्रं ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मस्थितां पद्मवर्णां तामी होपहवैष्यं चंद्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवी जुष्टामुदारां तां पद्मनीनीं शरणं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तौ वृक्षोऽथ बिल्वतस्य फलानि तपसा नुदन्तु मायन्तरायुष्यबाह्या लक्ष्मी उपेतु मा देव सख कीर्तिश्य मणिना सह. असं पूर्णपणे श्रीसूक्त म्हणून मी उंबरठ्याचं लेपन करते. देवीचा मंत्र म्हणते. ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आणि हे भगवती, माझ्या घरात सदा सर्वदा बरकत असू दे, अशी तिला प्रार्थना करून उंबरठ्याचं लेपन करावं. आणि अशा पद्धतीने माझ्या उंबरठ्याचं लेपन झालेलं आहे. त्यानंतर मी उंबरठ्याच्या समोरच माझ्या गेटमध्ये जो स्पेस आहे त्यातसुद्धा मी हळदीने सारवते. आणि त्याच्यावर मी रांगोळी काढते. बघा, मी हळदीने सारवत आहे. मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये पण दाखवलेलं होतं की मी ते स्वच्छ करून रांगोळी काढते असं मी सांगितलेलं होतं. पण आज योग आला आणि आज पाऊसही नव्हता, म्हणून मला इथं रांगोळी काढता आली. तर मी रांगोळी हे मेन डोअरच्या समोरच असं मी बनवलेलं आहे. त्याला मी पेंट केलेला होता रेड कलरने. तो पेंट जरा खराब झाला. मी त्यावरच हळदीने सारवते आणि रांगोळी काढते. आणि आज मी ऐश्वर्य लक्ष्मीची रांगोळी काढणार आहे. त्याच्यावर ऐश्वर्य लक्ष्मी जी आपल्याला धन, संपदा, ऐश्वर्य, सुख, शांती, संपन्नता देते, अशी ही ऐश्वर्य लक्ष्मी रांगोळी आहे. हे बघा, मी आता रांगोळी काढायला सुरुवात करत आहे. आणि रांगोळी कशी काढते आहे ते बघा. आणि ही रांगोळी खूप सोपी, इझी आणि सुंदर दिसते. अशा प्रकारे मी ही रांगोळी काढते. आणि देवासमोर मी जे गोपद्म काढते ते मी तांदूळाच्या पिठाने काढते, ह्या रांगोळीने काढत नाही. देवासमोरची रांगोळी माझी ही तांदूळाच्या पिठाची बनलेली असते. मी देवासमोर रांगोळी काढायला तांदूळ दळून घेते आणि त्यातलं ते पीठ मी यूज करते. आणि जर मला अशी बाहेर रांगोळी काढायची असली तर ही आपली नियमित मिळणारी, अशी बाहेर विकत मिळणारी रांगोळी मी यूज करते. बघा, ही अशा प्रकारे असते ऐश्वर्य लक्ष्मीची रांगोळी. तुम्हीही काढत चला. मला आवड आहे ड्रॉइंगची. रांगोळ्याही काढायला आवडतात, डिझाईन काढायला आवडते, म्हणून मी अशा पद्धतीने पौर्णिमेला, शुक्रवारी, मंगळवारी निश्चित ही रांगोळी काढते. आणि अशा तर वेगवेगळ्या रांगोळ्या काढते. आता नवीन नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच की रांगोळ्या कुठल्या असतात म्हणून. पण हळदीने लेपन करून त्यावर रांगोळी काढली तर निश्चितच चांगली पण दिसते आणि टिकते पण. ती अशी लवकर पुसली जात नाही, म्हणून मी अशी काढते. आणि खरं पाहायला गेलं तर मला केरळी पूजा, केरळी मंदिर आणि त्यांचं पूजेचं विधिविधान खूप आवडतं. आणि म्हणून मी असं हळदीने सारवून त्याच्यावर रांगोळी काढते, कारण तिकडे अशाच पद्धतीने रांगोळ्या काढलेल्या असतात. असो, माझं ते एक आवड आहे, म्हणून मला ते केरळ साईडच्या पूजा वगैरे आवडतात, तिथलं मंदिरं आवडतात. तर बघा, आज अशा प्रकारे माझी गुरुपौर्णिमेची पूजा चालू आहे.
गुरुपौर्णिमेच्या काय काय सेवा केल्या मी तुम्हाला दाखवत आहे. त्याच्यानंतर ही रांगोळी काढून झाली की त्यावर हळद, कुंकू, अक्षता अशा वाहाव्यात आणि धूप दाखवावी. अशा पद्धतीने ऐश्वर्यलक्ष्मी रांगोळी असते. त्याच्याने आपल्या घरात सुख, संपन्नता, शांती वास करत असते. आणि पूजेचा अर्थच असतो की कुठंतरी आपल्याला आत्मिक समाधान मिळत असतं. आणि ही सेवा केल्याने निश्चितच लक्ष्मी प्रसन्न होते. जे आपल्या अपेक्षेतही नसतं त्या अपेक्षाही आपल्या पूर्ण होतात, इच्छापूर्ती होत असते. म्हणून जी होईल ती सेवा करत राहायची. वेळ असला तर नक्कीच करावी, मला तरी असं वाटतं. हे बघा, अशा प्रकारे मी ती रांगोळी पूर्ण करते. पण मी तुम्हाला सांगत होती की आपल्या आयुष्यात येणाऱ्या गुरूंचं खूप महत्त्व आहे. तर तुमचे गुरु तुम्हाला मिळाले तर नक्कीच त्यांचा आदर करत जा, रिस्पेक्ट करत जा. आईवडिलांचे कष्टही ते लक्षात ठेवायचे. जर तुमचे आईवडील कष्टाळू असतील तर निश्चितच त्यांचे कष्ट लक्षात ठेवा. त्यांच्याकडून कष्ट करण्याची शिकवण घ्या. जे तुम्हाला ज्या व्यक्तींकडून ज्ञान मिळालं आहे, जर तुमच्या आयुष्यात कुणी असं आलं असेल ज्यांनी तुम्हाला चांगले संस्कार दिले तर त्यांचे संस्कार लक्षात ठेवा. हेच तर खरं गुरुपौर्णिमेचं महत्त्व असतं. ज्या व्यक्तीने आपल्याला जे नॉलेज दिलं आहे ते आपल्यासाठी, आपलं चांगलं कर्म जगण्यासाठी, चांगल्या योग्य दिशा मिळण्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं. बघा, अशा प्रकारे झालेली आहे माझी ऐश्वर्यलक्ष्मी रांगोळी. आणि मी आता तुम्हाला दरवाजाचा आणि रांगोळीचा पूर्ण व्ह्यू दाखवते. बघा, अशा प्रकारे दिसत होती ऐश्वर्यलक्ष्मी रांगोळी. मला असं काढायला खूप आवडतं. तुम्हाला जमलं तर तुम्ही असं हळदीचं लेपन करून त्यावर रांगोळी काढा. बघा, हा आहे दरवाजाचा व्ह्यू. उंबरठ्याचं लेपन केलेलं होतं. आणि हा तुपाचा रेडीमेड दिवा जो मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये प्रिपेअर करायला सांगितलेला आहे. असा इन्स्टंट दिवा असला, घाई असले की पटक्यात दिवा लागतो, पूजा पूर्ण होते. आणि आता आलेली आहे गाय. माझं हे सगळं आवरलं आणि गाय आलेली होती. ही गाय माझ्याकडे नेहमीच येते. मी तेव्हा पण एका गाईला गुळपोळी दिली आणि ह्या गाईला पण आता गुळपोळी दिली. दुपारची वेळ झालेली होती तेव्हा ही गाय आलेली आहे. आणि आजचा व्लॉग इथंच संपला. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.